श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद परनेकर PhD. संग्राहक कैलासवासी ल का तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन, पुणे. प्रकरण 30. भक्ती परिचय, पान क्रमांक 87. आज आपण जन्माष्टमीच्या निमित्ताने जमलो आहोत. श्री गोपालकृष्ण एकमेव भक्तीचे अधिष्ठात्री देवता आहे, असा आपला श्री गोपालकृष्णाशी नित्याचा परिचय आहे. भक्ती मार्गाचे नाव घेतले म्हणजे महाराष्ट्रात पंढरीची विठोबा डोळ्यासमोर विटेवरी उभा कटेवरी हात या ध्यानात पुढे येतो. श्री गोपालकृष्णाने पंढरीनाथ एकच. सहज पाहू गेले असता अशी कोणती देवता आहे की जिच्यात भक्तिभावाची उत्पन्नता प्रकट झाली आहे. आपण कोणत्याही देवाची मंदिरे घेतली तर त्यातील प्रत्येक देवाच्या मूर्ती शेजारी त्याची शक्ती वैवाहिक पत्नी उभी असते. जसे शंकर पार्वती, विष्णू लक्ष्मी इत्यादी. परंतु श्रीकृष्णच गुणविशेषांनी युक्त अशा रुक्मिणी, सत्यभामा इत्यादी अनेक पत्नी असूनही आपण श्री गोपालकृष्णाच्या शेजारी त्याची शक्ती भक्ती राधा सतत उभी असलेली पाहतो. राधा ही भक्तीची मूर्तिमंत प्रतिमा आहे. सनातन वैदिक धर्माची शिकवणूक कांड त्रयात्मक कर्म, उपासना, ज्ञान अशी आहे. आज आपण ज्याला भागवत धर्म म्हणतो तो बऱ्याच मागाहूनचा एका विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेला मतविशेष आहे. यापूर्वी वैदिकांना भक्ती काय वस्तू हे माहीत नव्हते असे नाही, कारण यशाजारमेव प्रियम हे श्रुतीच प्रसिद्ध आहे. परंतु वैदिकांना परमार्थाचे एकमेव साधन आणि तेही भक्तीच आहे हे अभिप्रेत होते असे मात्र नाही. भक्तिशास्त्राचे प्रवर्तक श्री नारद मुनी समजले जातात. भक्तिशास्त्रावरील नारद सूत्रे प्रसिद्ध आहेत. वैदिक त्रिकांडात्मक अनुष्ठानाने ईश्वर प्राप्ती व परमार्थ होतो किंवा नाही हा प्रश्न दूरच आहे. तो आजचा आपला विषय नाही आणि भक्तीने परमेश्वर प्राप्त होतो किंवा नाही याबद्दल आपला वाद नाही. परंतु कोणत्याही गोष्टीच्या आग्रहाने संप्रदाय निर्माण होत असतो. तसेच भक्ती मार्गाचे व भागवत धर्माचे झालेले आहे. परंतु भक्तांनी अनुभविलेला सरळ सोपा मार्ग आपणासही विदित व्हावा आणि अनुभवास मिळावा म्हणून लोकांचा आग्रह सुरू झाला. राधाकृष्ण या भक्तीच्या प्रतिमा म्हणजे कृष्ण परमात्मा आणि त्याची शक्ती भक्ती राधा या संप्रदायाने निर्माण केलेल्या वस्तू नाहीत. संप्रदाय विभूती निर्माण करीत नाही तर विभूती विषयीचा आग्रह निर्माण करतो. तेव्हा बऱ्याच प्रसंगी हा प्रारंभीचा आग्रह दुराग्रहाचे रूप धारण करीत असतो. त्यावेळी संप्रदायाच्या शास्त्रापासून देखील अनुयायी बरेच दुरावलेले असतात. या संप्रदायापूर्वी भक्ती माहीत नव्हती असे नाही. लोकांना यशाजारमेव प्रियम ही श्रुतीही माहीत होती, पण त्यावेळी भक्ती या साधनाबद्दल आग्रह नव्हता. म्हणून त्या काळी संप्रदाय होता असे म्हणता येत नाही. पण जेव्हा भक्ती या साधनाचा समाजात आग्रह सुरू झाला व भगवत कृपेचा सुगम उपाय म्हणून भक्तीची वाखाणणी होऊ लागली, तेव्हा भक्तीचे शास्त्र जन्माला आले. राधा कृष्ण या संबंधीची अलौकिकता, देव आणि भक्ती म्हणजे शक्ती म्हणून सांप्रदायिकरित्या पूजनीय झाली. श्री नारद मुनी हे या भागवत धर्माचे आद्य प्रवर्तक समजले जातात. भक्ती आपणास वाटतो तसा मनसोक्त मार्ग नाही. भक्ती अनुभवाचे शास्त्र आहे आणि म्हणून भक्ती हा शास्त्रोक्त मार्ग आहे. प्रत्येक शास्त्रात काही गृहकृत्य धरले जातात. उदाहरणार्थ अंगगणित एकच्या विषयी भवती न भवती करीत नाही आणि एक असतो हे गृहकृत्य धरल्यामुळे एक आणि एक दोन होऊ शकतात. भूमिती बिंदूंचे अस्तित्व अशा प्रकारच्या गृहकृत्याचे मानते आणि बिंदूपासून रेखा तयार होते असे मानते. बिंदूपासून रेखा होते किंवा नाही हा शास्त्रकारांना प्रश्न असला तरी तो भूमितीकारांना नाही. त्यांच्या दृष्टीने ते गृहकृत्य आहे. त्याचप्रमाणे भक्तिशास्त्रात काही गृहकृत्य आहेत. गृहकृत्यांना भूमितीत एक्सोमेस आणि शास्त्रात पोस्टुलेट्स असे म्हणतात. सवय पुंसा धर्म यत भक्तिरादक्षजे अहेतक्य प्रतिहता यथात्मा प्रसिदती. श्रीमद भागवत स्कंद पहिला अध्याय 2. भक्तिशास्त्रातले पहिले गृहकृत्य असे आहे की मनुष्य जातात अस्तिक आहे. प्रत्येक मनुष्याला ईश्वराविषयी संभावना आहे. तो ईश्वराच्या अस्तित्वाविषयी कधी शंका घेऊ शकत नाही. महाराष्ट्रीय सदांच्या शिकवणीकडे पाहिले तर भोळ्या भाविक आणि अज्ञ अशा स्त्री शूद्राधिकांना हे भक्तिमार्ग सरळ, सुकर आणि सुलभ आहे. ही त्याची श्रद्धा याच गृहकृत्यांचे गमक आहे. तसेच भक्तिमार्गाला लागणारी भाविकता ही शिक्षणाच्या संस्कारांनी निर्माण होणारी वस्तू नाही अशी समज. दुसरे गृहकृत्य होय. शास्त्रांच्या अलोडनाने किंवा शिक्षणाने परमेश्वराविषयी प्रेम निर्माण होते असते अशी जर सांप्रदायिकांची खात्री असते तर त्यांना दुसरे गृहीतकृत्य भोळ्या भाविकांचा भक्तिमार्ग असे सांगता आले नसते. परमेश्वराविषयी माणसात उपजत संभावना असते
अनुरक्ती ही सहज स्फूर्ती असते. त्याकरता माणूस विद्वान पाहिजेच असे नाही. असे सांगण्याकरताच न लगे ब्रह्मज्ञान, अम्मा विष्णुदासा इत्यादी सांप्रदायिक प्रलाप असतात. जे भक्तीने प्राप्त होते ते शास्त्राध्ययन, वेदाध्ययन, दान तप इत्यादींनी प्राप्त होत नाही असे बुद्ध्या प्रतिपादिले जाते. भक्तीने परमेश्वर हमखास पाहतो व सगुण रूपाने येऊन दर्शन देतो असे संत ठासून सांगतात आणि सांप्रदायिकही ते मानतातही. हे भक्तिशास्त्राचे गृहीत कृत्य आहेत व याविषयी वाद घालणेही या शास्त्राला मानवत नाही. वादोनावलंब्य असे नारद सूत्र आहे. ही गृहीत कृत्य म्हणजे भक्ती संप्रदायाचा गाभाच होय. पण आजचे सांप्रदायिक नुसते कापडी होऊन राहिले आहेत. त्यांचा स्वतःचा वरील प्रमेयांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. भक्ती मार्गातील लोकांना जाऊन विचारा, तुमचे मुरली मनोहर कसा आहे, तुम्ही कधी पाहिलाय काय? ते चाचरतात, गोबडी वळते आणि मग वेळ निभावून देण्याकरता परमेश्वर ज्योती स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुसंवेद्य आहे असली वेदांती भाषा ते वापरतात. भक्तिशास्त्र सांगितलेला हा देव आहे काय असे खडसून विचारले तर नाही नाही म्हणता येत नाही आणि हेही सांगता येत नाही. भक्तीचा पाईक वेदांताची प्रचिती सांगू लागतो हे शुद्ध आत्मवंचन आहे. त्यात काय? असला माणूस परमार्थ करतो की परमार्थाचे ढोंग करतो? हा माणूस परमार्थाचा, भक्ती मार्गाचा अधिकारी खचित नाही. परमार्थाचा अधिकारी कोण? परमार्थी जगबुड्या चालतो, गुरुला फसविणाराही चालतो, देवाला फसविणारा चालतो, धर्माला, शास्त्राला फसविणारा सुद्धा चालतो. नाही चालत फक्त एकच आणि तो म्हणजे आत्मवंचक, स्वतःला फसविणारा. बाकीचे मागे सांगितलेले कसे चालतात ते पहा. भस्मासुराने आपल्या तपाने शंकराला प्रसन्न करून घेतले व ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल असा वर मागून घेतला. वर मिळाल्याची खात्री झाल्याबरोबर या पठ्ठ्याची दृष्टी जर पहिल्यांदा कोठे गेली असेल तर ती पार्वतीवर, आपल्या आराध्याच्या बायकोवरच. त्रिकाल ज्ञानी शंकराला काय ही गोष्ट माहीत नसेल की भूताच्या हाती खोलीत देण्यासारखा प्रकार आहे, पण तरी देखील शंकराने त्याची भक्ती स्वीकारलीच की नाही. दुसरे उदाहरण गुरुला फसविणाऱ्याचे. श्री राज्यातून श्री मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट आणली आणि ती गोरखनाथांना सांभाळायला दिली. या राजेश्रींनी मच्छिंद्रनाथांच्या नकळत वाटेतच ती टाकून दिली, कारण त्यांना वाटले की गुरु मायापाशात अडकले. घनदाट अरण्यातून जात असता मच्छिंद्रनाथांनी गोरखनाथाला विचारले, कोई डर तो नाही लगता? गोरखनाथांनी उत्तर दिले, गुरुजी डर तो पीछे रह गया. तात्पर्य असा गुरुचा आज्ञाभंग करून गुरुला फसविणारा परमार्थात चालतो. श्रुतीचे तोकडे आधार देऊन तात्विक सिद्धांत सिद्ध करणाऱ्या श्री मदाद्य शंकराचार्यांना, श्री मध्वाचार्य इत्यादिकांना देव पावलाच नाही काय? का शास्त्राची फसवणूक केली म्हणून त्याने त्यांना दूर लोटले? तसेच जगाला फसविणारा वाल्या कोळी, महानंदेसारख्या धर्मभाई आचरण करणाऱ्या वेश्या यांना देव पावतो. हे मागे सांगितलेले सर्व परमार्थाला अधिकारी झालेच ना. आत्मवंचना करणारा स्वतःला फसवणं मात्र परमार्थाला अनधिकारी आहे. आजचा परमार्थी म्हणणारा जगात बाकी कुणालाच फसवत नाही, स्वतःला मात्र तो पदोपदी फसवितो. ही आजच्या परमार्थाची खरी परिस्थिती आहे आणि हीच तर त्याची घोडचूक आहे. आज खऱ्या परमार्थ्यांची संख्या मोठ्यावर मोजणे इतकीही नाही. बाकी बहुतेक आत्मवंचकच असतात. मी देवापुढे चाललो तो कशा करता, मी मागितलेले देवाने मला का दिले नाही, याचा देवाला जाब विचारायला पाहिजे. स्वतः भक्तीचे शास्त्र देव मागाल ती वस्तू देतो असे म्हणते ना. मग मी नोकरीसाठी वा पैशासाठी आज 6 महिने झाले दाराशी धरणे दिली आहे, का देत नाही मला नोकरी असे देवाला खडसून विचारले काय? पण परमार्थिक विचारित नाही. नोकरी मिळाली नाही तर माझ्या प्रारब्धात नव्हते, देव तरी काय करणार? माझी उपासनाच कुठेतरी चुकत असेल. अशा गल्ल्या म्हणजे पळवाटा काढणे. प्रारब्धवाद हा वेदांताचा युक्तिवाद आहे. हरिभक्ताला त्याची गरज काय? वेदांत नव्हे हा दादांत असे समर्थ म्हणतात. तर आजच्या परमार्थ्याला गरज असते नोकरीची आणि प्रपंचाची आणि मार्ग विचारतो मुक्तीचा. 6 महिने देवाचे नाव घेऊन नोकरी मिळाली नाही म्हणजे देवावर तर त्याचा विश्वास डळमळीत होतो. तो प्रारब्धाचा हवाला देऊ लागतो, त्यामुळे नोकरीही मिळत नाही आणि देवही भेटत नाही. वेदांचे नास्तिक प्राण लभ्यते अशी त्याची स्थिती होऊन परमार्थात तो यशस्वी ठरतो. याचे कारण एकच की हा तळमळून देवाला विचारित नाही आणि देव निश्चित देईलच अशी याची खात्री नसते. संत खुशाल म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा ऐकिला न देखिला. हा मात्र रोज वाया जात आहे असे आपण म्हणतो आहोत. अशाने वरील संत वचन उच्चारण म्हणजे स्वतःच आणि दुसऱ्यासही फसवणे नव्हे काय? याला देव पावला नाही म्हणजे प्रारब्ध, पूर्वजांची पुण्य, स्वतःचे कर्म यांना दोष देण्यात हळहळत बसण्यापेक्षा भक्त काम कल्पद्रुम हे तुझे ब्रीज कुठे गेले असं देवाला जाप का विचारू नये? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. याचा अर्थ पुण्याची गणना करता येत नाही असा नसून मोजता येईल इतके पुण्य आपणास लागत नाही असाच नाही काय?
मागे सांगितलेली संतांची वचने आणि देवाची ब्रीदवाक्ये उराशी बाळगताना त्यांचा उच्चार करताना आपण स्वतःशी प्रामाणिक का असू नये? आपली स्वतःची प्रचिती काय? देवाचे नाव घेत नव्हतो तेव्हाचा मी आणि आज घेत आहे तो मी, यात काय फरक पडला हे स्वतःला विचारायला नको काय? पूर्वी देवाला घेतले हे आहे देवाचे नाव, आता घेत आहे देव जेव्हा कृपा करील तेव्हा खरी, अशी उधारी काय कामाची? पूर्वी उधारी चालत असे, खात्यावर माल मिळत असे, आज कोणी माल उधार देत नाही. 2 तारखेला सगळे बिल दिले नाही तर संध्याकाळी वाहण्याचा तगादा लागतो. आज नगदीचा काळ आला असला, आज परमार्थात उधारी का चालावी? आपण नेहमी म्हणतो देवाच्या घरी काही ना काही माग, मग आपल्यासाठी ही उधारी का? ही परमार्थाची थत्ता नव्हे काय? श्री गोपालकृष्ण भक्तीची दिष्टात्री देवता आहे आणि भक्ताला पावते असे सांगणारा देवकृपानं पावणारा दोघे वंचकच म्हणले पाहिजेत. हे सांगणारे लोक परमार्थाचे अधिकारी नसल्याने अनुभवायला गेलेले फसतात. पण अशांना देखील भोसणे लागायला पाहिजे की अरे आपल्याला भगवत कृपेची प्रचिती आली पाहिजे, नव्हे तर ती दुसऱ्यासही देता आली पाहिजे. ही तीव्र जाणीव निर्माण व्हायला हवी. संत सोगू किंवा दामाजी सारखा एक जरी देवकृपेची प्रचिती सांगणारा भेटला तरी त्याच्याकडे पाहून 4 परमार्थी तयार होतील, 4चे 40 होतील. धर्मस्य त्वरित गती असे म्हणतात. हिंदीत इसाद देव इसादले असे म्हणतात. पण परमार्थी असे पुष्कळ काळापर्यंत करत राहिला तरी नुसते म्हटल्याने त्याचे म्हणणे सिद्ध होत नाही. पण हे घडून आणायला लागते ती निजिताची तळमळ. पगाराचे पे बिल 1-2 महिने अडकून पडले तर अन्न पाणी गोड लागत नाही, रात्री झोप येत नाही, जीवाची तळमळ होते. पण वर्षानुवर्ष किंवा अजन्म देव न भेटूनही कधी तो भेटावा, आपण त्याची कृपा प्राप्त व्हावे व आपला प्रपंच सुखी करावा आणि त्यायोगे स्वतःचा उद्धार करून यावा असे आपणास वाटत नाही. अशी तळमळ लागत नाही. भेटला तर ठीक, न भेटला तर आमचं कसं बस चाललंच आहे, अशा मनोवृत्तीतून परमार्थ करणाऱ्यांना देव कसा भेटणार? का नसावी परमार्थाची याची देही याची डोळाची प्रतिज्ञा? भक्ती मार्गी आमचा देव सगुण आहे, तो निर्गुण निराकार करता नाही. भक्ती सगुणाचे पथ्य वीर वैष्णवांनी द्वैतावाद्यांनी शंकराचार्यांनी ईश्वराला कार्यबाह्य म्हणून दुय्यम स्थान दिल्याबद्दल किती जोड उठवली आहे. त्याच पावे तर सारेच उलटे. भक्ती सगुणाची युक्ती वेदांताची. भक्ती मार्गी आपल्याला तो प्रारब्धाची चिंजिन का विटेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ असा सगुण साकार विठोबा डोळा भरून पाहण्याची प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा आपण पालन करतो काय? देव आपल्या भक्तांच्या कामासाठी धावून येतो असं ऐकतो, पण आमच्या दुःखाकडे पाहून मात्र येत नाही. हे आमचेच प्रारब्ध, आम्ही हाका मारून थकलो असा प्रलाप भक्ती मार्गाने काढणे म्हणजे देव शंड आहे अशी कबुली देण्यासारखे नीचपणाचे आहे. ही काय भक्ती झाली? तो दयाळू आहे, भक्त कामकल्पतरुम आहे, दयासागर आहे असे म्हणवायचे. आणि कोणी जर विचारले की का हो, जर तुम्ही तसं म्हणता तसा आहे आणि तुम्ही स्वतःच भक्तही म्हणविता, मग तुमची अशी अन्नान्न दशा का? तर याला काय उत्तर द्यायचे? की सांगायचे नाही तो तसं नाही, पण माझेच प्रारब्ध खडतरे, मी पापी म्हणून तो देत नाही, माझ्यात खरी भक्ती नाही, माझ्यात अनन्य गतिकत्व नाही म्हणून तो पावत नाही. हे सांगण्याचा अधिकार प्रामाणिकपणा याच्याजवळ आणि अशा बंधू देवाची भक्त कामकल्पद्रुम म्हणून असलेली ब्रत सांभाळायची जबाबदारी शिरावर घ्यायची. आणि तोही एका फाटक्या शास्त्राच्या आधाराने. ही देवभक्ती झाली की देवाची तळणी झाली. प्रारब्ध ही भक्ती मार्गातील बळवाट आहे. प्रारब्धवाद्यांचे म्हणजे वेदांताचे ब्रह्म आहे हे मुळातच अकर्ते. कर्म विपाक प्रारब्ध या कोलांट एवढ्या हव्या कशाला भक्ताला? सत्यसंकल्पाचा दाता नारायण मनोरथ करी पूर्ण माझा सत्यसंकल्प आहे, सबब मला देव भेटलाच पाहिजे, त्याने माझे काम केलेच पाहिजे असा आग्रह न धरता प्रारब्धात असेल तर देव देईल असं वदतो व्याघात असल्यास आपल्याला खपतो कसा? ही तर्क विफलता आपल्याला खपते म्हणून देवाला आपले दुःख खुपत नाही. तो म्हणतो प्रारब्धाने सर्व व्हायचे तर ते होऊ देत गावचे हाल. असे आपण देवाच्या समोर किती दिनवाने दिसलो तरी देव आपले काम करील काय आणि कशाला करील? तो आपल्या देवाला जबाबदार धरायची हिंमत नाही, तेवढे नीतीधारे नाही. कर्म प्रारब्ध पूर्वसंचित वाडवडिलांचे पुण्य यांनी जर आपल्या मनाची समजूत करून घ्यायला आपण तयार आहोत तर त्याचे काय अडले आपली दुःखे दूर करण्यासाठी धावत यायला? त्याने आपणास का म्हणावे हा माझा आहे? समजा एका श्रीमंत ग्रस्ताने श्रीमंत असलेले स्थळ पाहून मुलगी दिली, पण नवऱ्याच्या घरी काही कारणाने 18 विश्व दारिद्र्य आले. अशा वेळी आपल्या काकी मामीकडे न जाता किंवा माहेरी न जाता जी मुलगी सासरीच राहील तिला आपण सुशीला म्हणतो. भक्ताने एकदा देवाला वरल्यावर समजा काही काळ त्याला भक्ताची परीक्षा पाहायची म्हणून सुख समृद्धींनी तसेच वंचित ठेवले तर त्याने देवाला सोडून कर्म विपाक प्रारब्ध संचित यांच्या आश्रयाला जावे काय? पतिव्रता ती हीच नवऱ्याला म्हणते की सुखात तुझ्यातच राहील आणि दुःखातही तुझ्यातच राहील. जिला सासरपेक्षा माहेरचाच अभिमान जास्त अशा स्त्रीबद्दल सासरच्या लोकांना काय, पण तिच्या नवऱ्याला देखील तिची आस्था वाटेल काय? तोंडाने रोज पूजा झाल्यावर म्हणायचे मात्र
अनन्य शरणम नास्तिमेव शरणम मम. मग नोकरी मागायला देवापाशी गेलास, तो खिशात कुंडली घेऊन का गेलास? देवाला संस्कृत कळत नाही की तुझ्या खिशातली कुंडली दिसत नाही? देवावर तुझा विश्वास नाही, दुसरे काय? देवाने कृपा केली तर ठीकच, नाही तर ज्योतिषाला विचारून याचा हल्ली कोणता पापग्रह मला सतावित आहे याची काय शांती करावी आणि तो केव्हा बदलेल? जी 2 पुरुषाशी एकाच वेळी शरत होऊ शकते ती तशी पतिव्रता नाही. नवऱ्याच्या दारिद्र्यात साथ न देता श्रीमंत काकी मामीकडे दिवस काढाव्याची जिची तयारी आहे ती जशी सुशील पत्नी म्हणवली जात नाही, कोणी तिला खऱ्या अर्थाने सहारा देत नाही, त्याचप्रमाणे असल्या प्रारब्धवादी भक्ताला देवही आपला म्हणत नाही. भक्त म्हणविणाऱ्याने स्वतःला विचारावे की आपण कठोर प्रतिज्ञ आहोत काय? एकोन बहुश्याम प्रजा येव अशी ज्याची सत्ता, असे भक्त बडबडतो. तेव्हा त्याला जर विचारले की आपल्या सत्ताधीश ईश्वराने तुला का आस्तिक ठेवले, तर शब्दात क्षण करून सांगतो की सत्ता म्हणजे तुम्ही समजता त्याप्रमाणे तिचा अर्थ शक्ती किंवा पावर असा नाही. तो अर्थ राजसत्ता लोकसत्ता यांना लागू आहे. सत्ता शब्द सतपासून झाला आहे. सत्ता म्हणजे अस्तित्व असणे. असल्या शब्दांच्या भांडणांना काही अर्थ आहे काय? तुकाराम महाराज नाही का म्हणत, बोलाचीच भात बोलाचीच कडी जेवणी अतृप्त कोण झाला. ही वंचना म्हणजे परमार्थील अनधिकारीपणाची स्थिती आहे. परमेश्वराची सार्वत्रिक सत्ता आहे तेव्हा तो केव्हाही भक्त काजासाठी धावून येतो, सगुण साकार प्रकट होतो. या भक्ती मार्गातील कृत्याला या भक्त श्रेष्ठाने आपल्या हाताने सुरुंग लावला की नाही? असे भक्ती मार्गाचे एक आधारस्तंभाच्या काळात कोलमडत आहे, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. भक्ती मार्गात नाम हे साधन सांगितले जाते. आपण जर देवाला खऱ्या अर्थाने वरले असेल तरच आपल्याला देवाचे नाव घ्यायची पात्रता आहे असे असले पाहिजे. तसे तर सर्वच नाव घेतात. राम नाम सब कोई कहे ठाकुर अरु चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कछु और. पण भक्त म्हणून नाव घ्यायचे झाले तर विवाहित स्त्रीप्रमाणे नाव घेता आले पाहिजे. कुमारिकाला का कोणी नवऱ्याचे नाव घ्यायला सांगतात? पण ह्या भक्त म्हणणाऱ्याचे मुळी देवाशी लग्न लागलेले दिसत नाही, कारण याच्या तोंडात तर 17 पुरुषांची नावे आहेत. प्रारब्ध, कर्म, संजित ही काही परमेश्वराची नावे नाहीत. नाम आणि नामी यांचा अभेद असतो. नामी असल्याशिवाय नाव संभवतच नाही. नामी शिवाय नाम नाही म्हणजे नुसता व्यंजनोच्चार आहे. आजकाल बहुधा संकर्षण ही नावे कोणीच ठेवत नाही. अशा संकर्षण नावाने हाक मारली तर तो हो कोण देणार? कारण ते नाव धारण करणारी व्यक्तीच नाही. राम म्हटला की हो देणारा जवळ असल्याशिवाय तो नावच देऊ शकत नाही. ॲनी हे हिंदू मुलीचे नावच जेथे असत नाही तेथे हिंदू मुलींनी ॲनी संबोधले तर तो हो देणार कोण? देव जर आपण उच्चारलेल्या नावाला प्रारब्ध, कर्मविभाग, संजित, गोपाळ, डेव्हिड यासारखे असलेल्या कुणातरी व्यक्तिविशेषाचे नाव सहित समजत असेल तर आपल्या अखेला तो हो देईल कसा? आपण मागे म्हटलेच आहे की नाम आणि नामी यांचा अभेद असतो. नामीच्या अस्थिबद्दल निसंदेहता असत नाही तोपर्यंत नाम हे नाम होत नाही. हे आपण घेतो त्या नामाची स्थिती आहे. अशा स्थितीत नाम घेता वाया गेला असं ऐकलं नाही गेला. युक्ती सार्थ होणे कधीतरी शक्य आहे काय? एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थ हाजी अगंता कोरान मागे असे नुसते म्हटल्याने आपली भीक चुकत नाही. गवर इस्टेटवाला दिसतो, पण एखाद्या मुलीने मी त्याची बायको आहे म्हटल्याने काही त्याच्या इस्टेटीवर किंवा तिचा हक्क पोहोचत नाही. पण त्याने एकदा म्हटले की ही माझी बायको आहे म्हणून आपोआपच तिचा त्याच्या इस्टेटीवर हक्क पोहोचतो. आपण आपल्या स्वार्थी वृत्तीने ज्ञानेश्वरांची उक्ती उद्धृत करताना त्यांच्या वचनाची न्यायसंगती लावत नाही. जेव्हा आपल्याला संसाराची चिंता नको असते तेव्हा आपण देवाचे भक्त म्हणत आहोत आणि एरवी तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता या वचनाकडे अशाळभूतपणाने पाहतो आणि राजाच्या राणीने काय शिदा सांधावा हो असा प्रश्न करतो. पण हे केव्हा फक्त चिंता उत्पन्न होईल तेव्हा. देवाने आपली चिंता व्हायली पाहिजे म्हणून आपल्याला देव का पाहिजे? तरी या क्षणापासून आपल्याला संसाराची चिंता नको आहे. देव म्हणतो मी याला ज्या क्षणापासून माझा भक्त म्हणेन त्या क्षणापासून याच्या संसाराची चिंता व्हावी. पण त्यासाठी देवाने माझा भक्त असे आपणास म्हटले पाहिजे. आपण म्हणून काय फायदा? देवाने आपण फक्त भक्त असल्याची कबुली दिली पाहिजे. दामाजी, तुकाराम, संत सगोई यांच्यासारखी आपली परिस्थिती का नाही? इस्टेट म्हणून बायको म्हणण्यासारखी त्यांची स्थिती नव्हती. त्यांनी त्यांच्यासमोर निस्सीम प्रेम केले. आपण म्हणतो तुकारामाकरता विमान आले, आमच्याकरता काय येऊ नये? दामाजी करता महार झाला, आमच्याकरता सावकार होऊन यावे की? आमच्याकरता देवाने येणे किती सोपे आहे, अजिबात कष्टाचे काम नाही. या भक्तांनी काय काय करायला पाहिजे लावले त्याला. कुणाच्या घरी कावडी वायर, चंदन उगार, कुणाचे दळणदळ, कुणाचे धुणे धु. देवा आमचा हट्ट नाही की तू स्वतः धुणं धुवायला यावंस. धुणं धुवायला नोकर ठेवणे इतके 10-20 रुपये ते म्हणजे झाले. आम्ही काही त्या भक्तासारखे कठोर नाही, पण आमचे दुर्दैव आमच्याकडे बामीजाच गादीवर बसून गप्पा मारायला येत नाही. तुला कसं समजावं देवा? मागे तू चंदन उगाळलेस, आज ती भानगडी राहिली नाही. गंगेच्या गावडी टाकायची गरज नाही, घरोघरी नळ आलेत.
दळण दळायचे कष्ट घेऊ नकोस, दळण दळायचे कष्ट घेऊ नकोस. आमच्या घराजवळ पिठाची गिरणी आहे. आजकालची सासूरवाशी नळावरची जुनी धुते, तिला नदीवर जावे लागत नाही. यांची खडतरे कामे करायला धावलेला देव आमची कामे करायला असल्याचे सांगणारा भेटत नाही. तेलवात करावे लागेल. लागले असेल तुला सखूच्या घरी. आमच्या इथं नुसतं स्विच ऑन करायचे काम असून सुद्धा तो येत नाही, कारण तो न आल्याने आपले काही बिघडत नाही. तो म्हणतो 12व्या शनीमुळे तुझं काम झालं नाही. अशी जर तुझी समजूत पटते आहे तर मला काय करावायचे घेऊन. काम झालेच पाहिजे असा तुझा आग्रह नाही की मी करीन ही खात्री नाही. आपण अनन्यगतिक नाही. जो अनन्यगतिक आहे त्याला देवाशिवाय प्रारब्ध वगैरे काहीही गोष्टी खऱ्या असल्या तरी एका देवापुढे आठवत नाहीत. एक सती जायला निघालेली बाई समर्थांना नमस्कार करायला गेली. त्यांना ठाऊक नव्हते तिचा नवरा तिरडीवर बांधून ठेवलाय. त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. विचारपूस न करता वाटेल तो आशीर्वाद द्यायचा. समर्थांचा हा कोळीपणाच नव्हे का? मरणन प्रकृती शरीरी नाम. मरण हा सृष्टीचा नियम आहे. एकदा मेलेला माणूस परत जिवंत होऊ शकत नाही वगैरे काही यांच्या मनात आडवे आले नाही. जवळचे शिष्य म्हणाले, अहो महाराज, हे काय केलं? तिचा नवरा मेलाय. समर्थांनी म्हटले, असे का? मग दशपुत्र सौभाग्यवती भव. आज दशपुत्र या नावाचे लोक त्याच दशपुत्रांचे वंशज आहेत. भक्तांचा बोल खरा करण्याची सृष्टीकर्त्या परमेश्वराला काळजी. आणि त्याने तिचा पती जिवंत करून तिला 10 मुलगेही दिले. कारण काय तर देवावर समर्थांची इतकी जबरदस्त निष्ठा होती की तिच्या अभिनिवेशात आणि नीतीच्या विरुद्ध बोलतो आहात याचे त्यांना भानच राहिले नाही. ज्याच्या अंतःकरणात देवाबद्दल इतका दुर्दम्य विश्वास की तोच कर्तुम कर्तुम मनेथा कर्तुम आहे आणि उलट्या सुलट्या फिरणाऱ्या ग्रहांनी आपली निष्ठा जाती अशी ज्यांची धारणा आहे त्यांच्याकरता देवाने नीती फिरवली तर काय नवल. पण भक्त म्हणणारे पायी वारीला जातात कशाला? पांडुरंगाची विटेवरी उभा, कटेवरी हात असे सगुण दर्शन घ्यायला आणि मंदिरात जाऊन ब्रह्ममायेचे निरूपण सांगतील. तरी बरे समर्थांनी दासबोधात सांगितले की सगुणासमोर निर्गुणाचे प्रवचन करू नये. असे असूनही आम्ही जर सगुणाच्या मंदिरात खुशाल समोरचा देव नसल्यागत त्याच्या सगुण साकार नसणेपणाचे निरूपण करून घेतो आणि भक्तिमार्ग शिरोमणी म्हणणारे हे करतात तर मग सामान्यांची गोष्टच कशाला? मग इंग्रज व मुसलमान आणि आमच्यात का तो फरक राहिला? तुमचा मुरली मनोहर कसा आहे असे विचारले तर आम्ही चाचरत उत्तर देतो. सगुणाबद्दल आम्हास का अभिमान असू नये? हिंदूंचे वैशिष्ट्य लक्षणच अवतारांची सगुण पूजा आहे म्हणून आम्ही हिंदू कसे? तर सगुणाला मानतो म्हणून. परंतु आज हिंदूंना सगुणाबद्दल तिळमात्र विश्वास नाही. आम्ही अनभ्यस्तपणे देवाची टवाळी करतो आणि सुशिक्षित म्हणवितो. इतकेच नव्हे तर आम्हास हिंदुनिष्ठ म्हणून घेण्याची लाज वाटते. देवाची त्याच्या लेकरांविषयी आणि भक्तांविषयी तत्परता पाहिली की आपल्या कृतज्ञपणाची लाज वाटू लागते. भक्ताच्या जिवंतपणे देव धावून गेल्याची उदाहरणे तर अनेक आहेत, पण सखू मेली असता ती मेल्यावर तिच्याबद्दल लोकांचे शब्द येऊ नये म्हणून देव स्वतःच बांधून घेतो. समजा देव तिच्याशी मेल्यानंतर प्रामाणिक राहिला नसता तर हा देवाचा अप्रामाणिकपणा जगाच्या तरी लक्षात आला असता का? माणूस जिवंतपणे तरी इतका प्रामाणिक राहतोय काय? अशी कोण मोठी लागून गेली होती सखू? एक मागासलेली अज्ञानी साशूरवाशीन आणि तिच्याकरता परमेश्वराने धाव घ्यावी. आम्ही एवढे सुज्ञ सुशिक्षित पदवीधर आमच्या आकेला धावून तर येत नाही, परंतु त्याने नुसती ओही देऊ नये. तो समोर उभा असता आपण त्याला अकर्ता निर्गुण निराकार म्हणतो. त्याला अकर्ता म्हणजे जिवंत असून तो मेल्यासारखा असा आहे असे म्हणण्यासारखेच नाही का? आपले सर्वस्व मुलासाठी खर्चून म्हातारपणी घरी बसलेल्या बापाकडे बोट दाखवून मुलाने म्हणावे, यांना आता सरकारी पेन्शन नाही, काही कामधंदा नाही, घरीच बसून असतात. तरी त्या बापाची तारीफ झाली की निंदा झाली? देवाने दिलेल्याबद्दल कृतज्ञता बाळगून अनन्य गतिकत्वाने त्याला शरण जाऊन मी जगेनही तुझ्यासाठीच आणि मरेनही तुझ्यासाठीच अशी भक्ताने प्रतिज्ञा करायला हवी. अशी आपली प्रतिज्ञा पाहिली तर देवा कृपा केल्या वाचून राहील काय? पण आज आमच्यात त्याच्या अस्तित्वाविषयी सशंक आहे. प्रारब्ध कर्म ज्योतिष ग्रह यांच्यामध्ये बुद्धी घोटाळते आहे. जागीरपणे मूर्तीपूजक म्हणणाऱ्याचे जेथे लाज वाटते तेथे भक्तीचा डांगोरा पिटण्यात काय अर्थ आहे? मागे सांगितल्याप्रमाणे भक्तिशास्त्रातील एकूण एक गृहीत कृत्य आजच्या काळात कोलमडून पडलेली आहेत. भक्ती श्रेष्ठ म्हणली तर भक्त म्हणणारे आपण कोणत्या श्रेणीचे आहोत हे बघायला नको का?
कसे तर देव भेटावं म्हणून भक्ती हे साधन पत्करणाऱ्या भक्ताची मनोभूमिका. देवा, तुझ्या वाचून मला काहीच प्रिय नाही, तू म्हणजेच माझे सर्वस्व आहे. या सर्व तुझ्या भक्ती वाचून मला काही मुक्ती देखील प्रिय नाही. तुझी भक्ती करायला मिळेल या लोभाने मी पुनरपी जननम पुनरपी मरणम या भवचक्रात स्वखुशीने पडण्यास तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्यासी, अशी इच्छा असते. पण आमची अशी थोडीच तयारी आहे. आम्ही देवाला विचारतो किंवा त्याची पूजा करतो ती मम सकल कुटुंबस्य या मनोभूमिकेतूनच. बिगारीची लायकी असलेल्या माणसाने एमएच्या क्लासमध्ये बसणे जसं हास्यास्पद ठरेल, तसे या कुटुंबात चलाने भक्त म्हणूनच होईल. समजा पैसे ठरला तर भक्त काही नाही असा अर्थ नाही असे म्हणण्यासारखे होईल. समजा हा अपयशी ठरला तर भक्तीत काही अर्थ नाही असे म्हणण्यासारखे होईल. असल्या माणसाने भक्ती मार्गाची आणि देवाची श्रेष्ठता सांगितली तर त्याची स्थिती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख अशीच होईल. कारण इतक्या माझ्या बापाचं तू रे असा कसा राहिलास असे विचारले तर अशीच उडवाउडीची उत्तर देईल की काय सांगा हो, आमचे वडील मोठे ऑफिसर होते, पण त्यांना सारखं दौऱ्यावर लावावं लागे आणि त्यांच्या वारंवार बदल्या होत, त्यामुळे आम्हाला दुसरीकडे ठेवावं लागलं आणि त्यामुळे आमचं शिक्षण झालं नाही. पण सांगतो म्हणून कोणी याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. जीवनात आपल्याला स्वतःला महत्व नाही म्हणूनच या अशा नव्या लाभाड्या करायच्या. तुझ्या हातात झोळी का? तू देवाला भक्त काम कल्पद्रुम म्हणलेस तरी लोक कसे ऐकून घेतील? लोक तेव्हाच ऐकतील जेव्हा आपल्याजवळ असे काहीतरी दिसेल. देव नवसाला पावता असे ठासून सांगता आले तरच लोकांना वाटेल देवाने याचे भले केले, तसे तो आपलेही करेल. आपले जीवन सोज्वळ असत नाही आणि त्यामुळे केलेला पोकळ अर्थवाद आणि देवाची निंदाच होते. हा सत्यवचनी असला तर राम एकवचनी होता यावर लोकांचा विश्वास बसेल. असली पुढे जाऊन निंदा सिद्ध होणारी स्तुती करणारे तथाकथित भक्त सांगे वडिलांची कीर्ती वाल्याच्या जातीत जातात नव्हे का? समर्थ म्हणतात प्रचितीविन बोलणे लोकास वाटे कंटाळवाने, जैसे की सुने भुंको निघेले. सिनेमात लोक पैसे देऊन सिनेमा बघायला जातात आणि मंदिरात खिरापत प्रसादाचे लोभन देऊनही लोक कथा प्रवचन ऐकायला जात नाही. भक्ताचे गुणानुवाद गाणे सोज्वळ असले पाहिजे. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे कथा प्रवचन सांगणारा सत्यवचनी असला म्हणजे तो काही निराळ्या दैवी प्रतिभेने सांगतो आणि त्याने राम एकवचनी होता हे सांगितले तर चटकन विश्वास बसतो आणि प्रबोधने येते. देवाचे गुण गाण्याकरता अधिकार लागतो. अनन्याश्चिंतयन्तो माम योजना परिभासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो आपले योगक्षेम करण्यासाठी बांधला जात नाही, कारण आपला तितका अधिकार नाही. आपल्या हातून कीर्तन घडत नाही, निंदा घडते. कशावरून म्हणाल तर परमार्थी म्हणणं संकटात आहे. आपण जे जे देवाविषयी बोलू त्याचा आपणास अनुभव आहे काय? अशाने कधी पुण्य लागेल काय? अधिकार नसताना गुणगान गातो त्यामुळे ती देवाची निंदा होते आणि निंदेमुळेच ती तशी परिस्थिती होते. आज भक्तिशास्त्राच्या कृत्यांना धक्का लागलेला आहे. एक तो सगुण आहे, दुसऱ्यास न लगे ब्रह्मज्ञान आम्हा विष्णुदासा आणि तिसरा तो भक्त काम कल्पद्रुम आहे. असले गुणवर्णन करून केलेले कीर्तन ते जर अनधिकारी माणसाने केलेले असले तर त्याच बैठकीत निंदा ठरते. हे सांगताना माझा असा मुळीच हेतू नाही की ते खोटे आहे म्हणून. ते गुणवर्णन निंदा ठरवण्याचे कारण सांगितलेल्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभूती नसल्याने ते खोटे ठरते. देवाचे गुण गाण्याकरता भक्त सोज्वळ, पराक्रमी आणि देवाच्या हिमतीवर गगनाला गवसणी घालणारा असा पाहिजे. पण आजचा परमार्थ पाहिला तर तितक्या अधिक परमार्थी इतका जास्त विडलेला असे समीकरण ठरलेले आहे. मग परमार्थ करून पुण्य लागेल काय? यापेक्षा परमार्थी नसणारे जास्त सुखी दिसतात. हा भोळ्या भाविका करता सोपा म्हणविला जाणार भक्तिमार्ग सार्थ केव्हा? जेव्हा भक्त म्हणेल देवा तुझ्याशिवाय मला काही गोड नाही, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव असे, अथवा गोविंदा ग्रजांनी म्हणल्याप्रमाणे तू तार मारवा मनमाळी. आज आपण भक्तीचे आराध्य दैवत जो गोपाल कृष्ण यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आज त्याच्याच विषयाला धक्का बसलाय. ही गोष्ट देव खरंच दयाळू असला तर तो त्याला भगवत असेल काय? हे ग्रंथ सांगतात ते खोटे नाही, पण आपल्या जीवनात साक्षेप ठेवून आपण परमार्थ करत नाही आणि म्हणूनच तुमच्या आमच्या सर्वांचे भक्त म्हणून पद बुडत आहे हे पाहून तो तळमळत असेल. परमेश्वर दुःखी आहे तो म्हणत असेल हे लोक खरा परमार्थ करीत नाही, भक्ती करीत नाही, किंवा परमार्थ या नावाला चिटकून आहेत, पण त्यामुळे पोताना येणारा जसा समोरच्याच घेऊन बुडतो तसेच देवाचे नाव घेऊन बुडत आहेत. मला असा कळकळीने येऊन भेटणारा असेल का? मला देव भेटला असे म्हणणे देवाने हा माझा आहे असे म्हटल्यावरच शक्य आहे.
लोक म्हणतात खरे देव भेटतो, पण मी भक्ती करून अजून मला तो काही भेटला नाही असे म्हणणे ही देवाची निंदा आहे. मी देवाचे नाव घेतले आणि उद्धरलो असे स्वानुभूतीने सांगणे ही त्याची स्तुती आहे. आपण त्याचे नाव घेतो आणि प्रचिती विषय आग्रह धरीत नाही, त्याची निंदा होते आणि परमार्थ ही घडत नाही. करूने ते करता आणि त्याच्यावर का भार घालतात. भगवान गोपालकृष्णाला अनन्य गतिकत्वाने शरण गेलात व आपली चूक कबूल केली तर त्याच्यावर भार घातला जाईल आणि आज नव्हत्या तो आपला अवश्य पावेल. इंग्रजांचे राज्य असताना गांधी म्हणायचे, इंग्रजांचे राज्य असताना गांधीजी म्हणायचे, माझे ब्रिटिश माणसांबद्दल चांगले मत आहे, माझे त्यांच्याशी वाकडे नाही, पण त्यांच्या साम्राज्य वृत्तीशी माझे वाकडे. इंग्रजांची स्तुती झाली की निंदा झाली. तू चांगला पण तुझी वागणूक चांगली नाही असे म्हणण्यासारखेच आहे. तसे देव दयाळू आहे पण तुम्हाला पावत नाही हे म्हणणेही त्याच्यासारखेच आहे. असो, आतापर्यंत मी जे सांगितले ते भक्ती मार्गाच्या आस्थेने व कळकळीने श्री गोपालकृष्ण पुढे उभा आहे या साक्षीपणात सांगितले. ठोकळेबाज शब्दात न सांगता खडे मांडणी शिकवावा ओ नामा जेवी या समर्थांच्या उक्तीप्रमाणे सांगितले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परमाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय. जय भोलेनाथ, जय शिवराम.